नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि माझं नाव आहे भूषण हापसे. मी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात राहतो आणि हा आपल्या चॅनलवर पहिलाच व्हिडिओ आहे. आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तसेच हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या एडिटर मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो करणार आहोत आपण कॅलिग्राफी या विषयावर. तर मी तुम्हाला कॅलिग्राफी कशी करायची हे शिकवणार आहे. आणि आपण ही जी कॅलिग्राफी आहे ती आपण आपल्या इनफायनाईट पेंटर या ॲपमध्ये करणार आहोत. आणि त्यामध्ये महाराष्ट्र हे नाव आपण कॅलिग्राफीद्वारे तयार करणार आहोत. ते तुम्हाला शिकवतो. तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपलं इनफायनाईट पेंटर जे ते ओपन तर आपण आपलं इनफायनाईट पेंटर ॲप ओपन करूयात. आणि या ठिकाणी माझे काही पूर्वीचे प्रोजेक्ट्स आहेत, बघू शकता तुम्ही. ज्ञान मंदिर हे नाव तयार केलं होतं मी, ते त्याचे प्रोजेक्ट्स आहेत. आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, इथे ब्लँक कॅनव्हास नावाचा ऑप्शन दिसेल, हा इथे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण इथे रेशो सिलेक्ट करू शकतो. पोर्ट्रेट, लँडस्केप आणि स्क्वेअर असे 3 प्रकारचे आपल्याला इथे दिलेले आहेत रेशो. त्यामध्ये आपण स्क्वेअर सिलेक्ट करणार आहोत. आपल्याला हे क्रिएट बटन दाबायचं आहे. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी एक सांगतो मी. मग तुम्हाला एक टिप म्हणून मी सांगतो की तुम्ही जे इनफायनाईट पेंटर हे ॲप आहे ते तुम्ही कधी पण मोड APK वापरा. त्याचा प्रीमियम अनलॉक्ड APK. आणि याचा तुम्हाला फार उपयोग होणार आहे, कारण की यामध्ये जे फीचर आहेत ते जास्त करून प्रीमियमचे आहेत. आणि तो तुम्हाला गुगलवर कुठे पण मिळून जाईल. तुम्हाला फक्त एवढं सर्च करायचं आहे गुगलवर, इनफायनाईट पेंटर मोड APK प्रीमियम अनलॉक्ड, हा तुम्हाला सर्च करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एखादी वेबसाईटमधून, कोणत्याही विश्वसनीय वेबसाईट असेल त्यावरून डाउनलोड करायचं आहे. तुम्ही अप टू डाऊन ही वेबसाईट वापरू शकता, कारण मी पण त्यावरूनच कुठलाही APK डाउनलोड करायचं असलं तर करतो. त्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, वरती तुम्हाला हे इथे कर्कटकचं चिन्ह दिसत असेल स्क्रीनच्या वरच्या बाजूला, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे खालून 2 नंबरला जी ओळ आहे त्यामध्ये पुढे स्क्रोल केल्यानंतर ग्रीड नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर ग्रीड येतील. हा जो तुमचा कॅनव्हास आहे त्यावर ग्रीड दिसू लागतील. त्यानंतर आता हे करायचं आहे. आणि हे जे ॲप्लिकेशन आहे यामध्ये हे टूल्स जे आहेत हे सगळे प्रीमियम आहे. तुम्हाला ह्या स्क्रीनवर जेवढे टूल्स दिसत आहे ते सगळे प्रीमियम आहे. त्यामुळे तुम्हाला मोड APK डाउनलोड करायचा आहे. आणि पुढचे एडिटमधले जे टूल्स आहेत ते पण सगळे प्रीमियम आहेत, म्हणून आपल्याला मोड APK वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे खाली काही ऑप्शन दिसतात. पहिला ऑप्शन तुम्हाला समजून सांगतो, हे आहे ब्रशचं ऑप्शन. यामध्ये रिसेंट, फेवरेट, पेन्सिल, पेन्स, कॅलिग्राफी, मार्कर्स, पेंट, वॉटर कलर, स्प्रेयर्स, चॉक्स, चारकोल्स, डिझाईन, फिल्स इत्यादी ऑप्शन दिसत असतील. त्यामध्ये तुम्हाला आता कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचे ते तुम्हाला सांगतो. आपल्याला कॅलिग्राफीमध्ये जायचं आहे सगळ्यात आधी. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर खाली राईट स्लांट नावाचं जे ब्रश आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन येते साईजचं, ते तुम्हाला नॉर्मली 50 ते 60च्या मध्ये ठेवायचं आहे, त्यामध्ये अक्षर चांगलं येतं. आणि अँगल जो आहे 90 डिग्री आहे असंच ठेवायचं डिफॉल्ट. ब्लेंडिंग मोड नॉर्मल ठेवायचा आणि खाली इकडे काही ॲडजस्ट करायचं नाही. स्मूथनेस 100 ठेवली तरी चालेल, ऑपोसिटी कधी पण 100 ठेवा. आणि खाली काहीच सेटिंग नाही करायची आपल्याला. आणि हे फक्त व्हॅलोसिटी आणि टिल्ट हेच आपल्याला चालू ठेवायचे आहे. आणि खालचं आहे तसं, त्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. त्यानंतर आपल्याला हे जे आहे ही सेटिंग झाल्यानंतर आपल्याला साईजची सेटिंग केल्यानंतर पुढचं ऑप्शन दिसेल कलरचं, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कलर पॅलेट दिसेल असेल, त्यावरती आपण कलर कुठल्याही आपल्या पेनचा कलर चेंज करू शकतो. त्यामुळे मी इथे आता हा पेनचा जो कलर आहे तो काळा ठेवतो. काळा ठेवल्यानंतर आपल्याला आणखी काहीच नाही करायचं. आणि हे जे पुढचं शेवटचं ऑप्शन दिसत असेल त्यामध्ये पेनचंच येते. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही करायचं नाही, आपल्याला बॅक यायचं आहे. आणि आपण आता कॅलिग्राफीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा वरच्या कोपऱ्यामध्ये हे जे लोहचुंबकसारखं दिसतंय तुम्हाला ऑप्शन, ते तुम्हाला कधी चालू करायचं आणि कधी बंद करायचे ते पण सांगतो मी.
तर याचा अर्थ होतो स्नॅप. स्नॅप म्हणजे आपल्याला एखादी रेषा जी सरळ काढायची ती सरळ येते. म्हणजे बघा आता स्नॅप चालू आहे, ही रेषा मी सरळ काढतो आणि 1 मिनिट, ही रेषा सरळ येऊ राहिली आणि याच्यानंतर आपल्याला हा म तयार करायचा आहे. रेषा सरळ आली. आता मग आपल्याला इथे कर्ली करायचं आहे, म्हणजे आपल्याला राऊंड घ्यायचा आहे, त्यामुळे रेषा सरळ येणार नाही स्नॅप चालू असल्यावर. हे बंद करायचं म्हणजे इथे म तयार होईल. हा म तयार झाला. त्यानंतर पुन्हा स्नॅप चालू करायचा आणि हा म. त्यानंतर हा, हे अक्षर आपल्याला लिहायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आता हा साठी आपल्याला पूर्ण कर्ली ह असल्यामुळे हे स्नॅप पूर्णपणे बंद ठेवायचं आहे आणि चालू करू वरची दांडी देण्यासाठी फक्त, आणि ही दांडी दिल्यानंतर बंद करून टाकू. आणि आपल्याला जी कॅलिग्राफी आहे ती करताना आपल्याला जोपर्यंत चांगलं येत नाही तोपर्यंत करत राहायचे, प्रयत्न करत राहायचे. आणि हा आपण काढला, ह झाला. त्यानंतर आपल्याला हला काना द्यायचा आहे. मग स्नॅप चालू करूया सरळ रेषेनेसाठी. त्यासाठी हा काना. आणि आता आपल्याला जो र आहे तो इथे काढायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, स्नॅप बंद करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे र काढला आहे. र काढला तुम्ही. आता आपली जागा संपली. आपण काय करूया, हा र परत इथे खाली आपल्याला ऑप्शन दिसायचं असेल बाणाचं, त्यावर क्लिक करायचं आहे. पूर्वीची स्टेप आहे ती आपल्याला करता येते त्यामध्ये आपण परत एकदा र काढूया. चांगला नव्हता आला तो. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे र काढायचा आहे आणि र काढल्यानंतर आपल्याला इथे एक काना द्यायचा आहे महाराष्ट्राचा. हा काना दिला आपण. आणि हे आपल्याला ग्रीड कशासाठी पाहिजे, कारण की हे जे रेषा आहेत त्या सगळ्या प्रमाणात येतात, खालीवर होत नाही. आपल्याला माप घेता येतं कोणत्या रेषेपासून कुठल्या रेषेपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, इथे जागा संपली आपली आणि इकडे स्पेस उरला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, इथे वरती लेअरचं ऑप्शन दिसतं वरच्या कोपऱ्यात 2 नंबरला. त्यावर क्लिक केल्यानंतर वरती ही जी लेअर आहे महारा, ही लेअर दिसू राहिली बघा, त्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली सिलेक्टचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि वरती हा जो डॉट आहे तो बंद करून टाकायचा. आणि इथे बाणाचं चिन्ह दिसेल एक, त्यावर क्लिक केल्यानंतर ट्रान्सफॉर्म नावाचा ऑप्शन आहे इथे एक, ते क्लिक करायचं आहे आणि हा इकडे मूव करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण कुठेही पण घेऊ शकतो त्याला. मग मी आता हे कोपऱ्यावर घेतो म्हणजे जेणेकरून आपल्याला लिहिता येईल. आणि हे झाल्यानंतर आपलं हे कंप्लीट झाले. खाली आपल्याला ओके करून घ्यायचं आहे, त्यावर क्लिक केलं झालं. आता स्ट्र हा आपला शेवटचा अक्षर आहे. मग आपल्याला परत एकदा स्नॅप चालू करायचा आहे. स्नॅप चालू आहे आपला आणि ही शची जी आपण एका बाजूने काढतोय बघा, अशा प्रकारे श काढला आपण आणि स्नॅप पुन्हा बंद करायचं, कारण की इथं आपल्याला कर्ली करायचं आहे. हा श आणि स्नॅप अशा वेळी बंद ठेवायचा आहे. तिरपी रेष ओढायची असली तरी स्नॅप वापरू शकत नाही, हा पण बंद ठेवायचा आहे. आता ही जी आपली जागा आहे ती पूर्णपणे काय झालेलं आहे बघा, व्यापलेली. त्यामुळे आपल्याला हे आता जागा पुरणार नाही इथं. मग मी काय करतो, हे होममध्ये जातो आणि सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, आपण परत या प्रोजेक्टमध्ये जाऊया एकदा आणि हे जे श जे आहे तो खुडून टाकूया. ते खुडून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे इरेजचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे खुडून घेतलं ते पुसून घेतल्यानंतर पूर्ण मग आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक यायचं, त्यानंतर ब्लँक कॅनव्हास यावर क्लिक करायचं, परत क्रिएट आणि आपला जो शेवटचा अक्षर राहिलेलं आहे ते इथे ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी आपण परत एकदा ग्रीड चालू करूया. यामध्ये क्रिएटमध्ये ग्रीड चालू केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता कलर आहे आपला असाच ठेवायचा, ब्रश पण आहे असाच ठेवायचा आहे. आता आपल्याला श काढायचा, मग त्यासाठी स्नॅप चालू करूया. हे चालू केल्यानंतर आपल्याला आता इथे श काढायचा आहे. त्यासाठी आता इथे परत स्नॅप बंद करूया. अशा प्रकारे श तयार झाला, हा श. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे ट काढायचं. त्यासाठी परत एकदा स्नॅप चालू केला, वरची दांडी देण्यासाठी फक्त. अशा प्रकारे ही ट आपल्याला काढायचं आहे आणि हा स्नॅप परत बंद केला. अशा प्रकारे ट काढला आपण. तो चुकला थोडा, आपण परत करूया प्रयत्न. स्नॅप परत चालू केला,
पुढे काढला थोडा. आता हे आपल्या इथपर्यंत झालेलं आहे. आपल्याला शेवटचं अक्षर काढायचं आहे, हा ट्र काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, परत एकदा इथे आपली जोपर्यंत कॅलिग्राफी चांगली येत नाही तोपर्यंत करत राहायचं. हे आडवं होत आहे मध्येच. आपल्याला बोट जागेवरून फिरवायचं नाही, सरळ ठेवायचं आहे. त्यामुळे ते आडवं होतं. जर आपण बोट लांब जर नेलं तर ते आडवं होतं. मग आपल्याला स्नॅप बंद करायचा आहे आणि हा ट काढला. आणि कॅलिग्राफी म्हणजे काय असतं, आपण कसं पण अक्षर काढू शकतो त्यामध्ये वाकडं तिकडं. त्यामुळे हा ट आपण असं केलं. ट केल्यानंतर आपल्याला हा जो दुसरी दांडी आहे ती आपण थोडी अशा प्रकारे नेऊया, म्हणजे कॅलिग्राफी चांगली दिसेल. आणि वरची दांडी द्यायची आपल्याला याची. आपण महाराष्ट्रामध्ये वरची दांडी विसरलो वाटतं द्यायची, ती देऊया आपण एकदा. ही दिली आहे. आता त्यानंतर होम यायचं आहे आणि हे जे रा आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये काय करायचं, आपल्याला दांडी द्यायची, मग स्नॅप चालू करायचा आहे. स्नॅप चालू करायचा म्हणजे आता आपल्याला इथे लेअरवर क्लिक करायचं आणि ग्रिड चालू करायचं आहे. बघा, ग्रिड चालू केल्यानंतर स्नॅप चालूच आहे आपला आधीपासून. तिथे आपल्याला दांडी मारायची वरून. अशा प्रकारे दांडी मारून घेतली. आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला होममध्ये यायचं. आता काय करायचं आहे, आपल्याला हे जे महारा आणि स्ट्र हे आपल्याला एकत्र करायचे. त्यासाठी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन वापरणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, आता हे एक्सपोर्ट करायचं आहे. मग त्यासाठी 3 डॉटवर क्लिक करा आणि दुसऱ्या रांगेत तिसरा ऑप्शन दिसेल एक्सपोर्ट, त्यावर क्लिक करा. आणि हे जो फॉर्मॅट आपल्याला PNG ठेवायचा आहे आणि बॅकग्राऊंड हे बंद ठेवायचे. हे असं हे चालू असतं बॅकग्राऊंड जे आहे बघा, तुम्हाला दाखवतो. बॅकग्राऊंड अशा प्रकारे चालू असतं डिफॉल्ट, आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे. आणि एक्सपोर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट झाला. पुढचा करूया. हा पण एक्सपोर्ट करायचा आहे. हे पण PNG आणि बॅकग्राऊंड बंद ठेवायचं आहे. एक्सपोर्ट झाला. आता आपण आपलं पिक्सल लॅब जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये एडिटिंग करणार आहोत. पिक्सल लॅबमध्ये गेलो आणि हे आपलं जे जुनं जे आपलं आहे ते कॅन्सल करून टाकायचं आहे. आपला जुना प्रोजेक्ट असू शकतो त्यामध्ये. आणि बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता, कलर ठेवू शकता, इमेज ठेवू शकता. मी पांढरा कलरचं ठेवतो आणि हे जे पूर्वीचं टेक्स्ट आहे ते डिलीट करून टाकायचं. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे त्यावर इम्पोर्टवर क्लिक करायचं. आणि हा जो आपल्याला दिसत असेल महारा आणि स्ट्र 2 आहेत. पहिल्यांदा महारा घेऊ. इथे आपल्याला घ्यायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला परत एकदा इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट पुढचं अक्षर इम्पोर्ट केलं. ठीक आहे, ती बारीक करूया आपण, म्हणजे त्याच्यावर आपल्याला ती पूर्ण त्या जागेमध्ये बसेल. साईज आपल्याला छोटी करून घेऊ आणि दोघांची साईज जवळजवळ सारखी ठेवायची. आपल्याला इथं साईज कशी सारखी ठेवायची ते बघतो. रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे आणि वाईट आणि हाईट हे सारखे असतात. स्क्वेअर जर असेल तर वाईट आणि हाईट हे सारखे असतात. हे 62% आहेत. आपल्याला याचं पण 62 करून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला कमी करायचं आहे 56. अशा प्रकारे 62 करून घेतलं, सारखी साईज झाली. आणि हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं एकमेकांना. अशा प्रकारे जोडून घेऊया. आणि हे जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरती लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे लेअर दिसत असेल त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला हे जे ऑप्शन दिसेल त्यावर सिलेक्टचं, त्यावर क्लिक करायचं आहे. दोन्ही लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आणि 3 नंबरला मर्जचं ऑप्शन आहे इथं, ते मर्ज करून घ्यायचं. कन्फर्मेशन तुम्हाला दिलं असेल त्यामध्ये ओके करून घ्यायचं. आता हे दोन्ही पण एक झाले. हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही पण एकत्र आले. आता आपल्याला याला कलर सिलेक्ट करायचा. म्हणजे काय करायचं, आता इथे कलर जो आहे त्यावर क्लिक करायचं आणि एनेबल्ड करायचं. हे बंद असतं, चालू करायचं. आणि कलर बघू शकता तुम्ही कुठलाही ठेवू शकता यामध्ये. आणि तुम्हाला जर वाटलं टेक्स्चर ठेवायचे तर टेक्स्चरवर क्लिक करून तुमच्या गॅलरीमधून तुम्ही कुठलंही ठेवू शकता. या ठिकाणी आता मी कलर ठेवणार आहे आणि ग्रेडियंट करतो. त्यासाठी आपण करू इथे एक, हा जो कलर आहे त्याऐवजी आपण नारंगी घेऊया, भगवा कलर, आणि तो इथे सिलेक्ट केला. आणि पुढचा जो कलर आहे हा दुसरा, तो आपण पूर्णपणे पांढरा करूया. पांढरा केला. कलर पूर्णपणे पांढरा करून घ्यायचा आहे. आणि हे जे बॅकग्राऊंड आहे आता हे थोडं फिकं दिसत असेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही PNG सेव्ह करताल तेव्हा ठळक दिसेल. नाही तर तुम्हाला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे किंवा कलरमध्ये काळा कलर जर दिला दाखवून तर तुम्हाला एकदम चांगला दिसत आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्र नावाची कॅलिग्राफी आहे. हा आपण PNG तयार केला. आता यावर आपल्याला काय करायचं आहे, वरती टेक्स्ट ॲड करायचं, इमोजी ॲड करायचे. आपल्याला इथे वरती अशा प्रकारे हे घ्यायचं आणि इथे दाखवतो तुम्हाला इमोजी कशा प्रकारे. आता तुम्हाला आपण इथे एक इमोजी घेऊया. अशा प्रकारे भगव्या कलरचा इमोजी घेऊ आणि एक झेंडा घेऊ आपला, हा झेंडा, आणि आणखी काहीतरी घेऊ आपण. रिसेंटमध्ये पृथ्वीच चिन्ह घेतलं आणि ते वरती आपल्याला इथे प्लेस करायचं आहे. ते प्लेस केलं, ओके. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं आणि चौथा ऑप्शन असेल एक्सपोर्ट इमेज. त्यावर क्लिक केल्यानंतर जे डिफॉल्ट आहे ते तुम्ही अल्ट्रा ठेवू शकता, ज्यामुळे तुमची इमेज ही चांगली येईल, हाय क्वालिटीमध्ये येईल. आणि सेव्ह टू गॅलरी सेव्ह केला, हा सेव्ह झाला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या ग्राफिक डिझायनर आणि एडिटर मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.